रे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच एकदम एक्सलंट असा आहे, ज्यामध्ये सुप्रियाने वल्लरीची धुलाई केली आहे. त्यामुळेच अर्णव आता विश्वास ठेवून सुप्रियाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलाय. चला तर मग आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो सुप्रिया खूप जास्त टेन्शनमध्ये असते. त्यातच ईश्वरी आपल्या आईला समजवत असते आणि आपल्या आईला सांगत असते की आई, तू कोणतीही काळजी करू नकोस. बघ, तुझ्या मुलींच्या मागे ना चांगले संस्कार आहेत तिच्या आईवडिलांचे, आणि त्यामुळे ना आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की आमच्या बाबतीत कधीही काही चुकीचं होऊ शकत नाही. सगळं चांगलं होणार आहे. आणि नमुताईनेच खूप छान असा मुलगा पसंत केला आहे. त्याचसोबत सासरही खूप चांगला आहे. त्यामुळे तू काळजीच करू नको असं देखील आता सांगितलं जातं. या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर नम्रता आणि आकाश एकमेकांना पेढे भरवत असतात. तेवढ्यातच मामाही तिथे येतात आणि आता इशूला आणि सुप्रियाला हाक मारू लागतात आणि म्हणतात की काय आज काय चाललंय, काय नेमकं आज इकडे लक्ष द्यायचं नाही का सुनबाई ना. मग आता इशू येते आणि इशू देखील आता पेढे वगैरे खाऊ लागते. मग सुप्रियाला सुद्धा सांगू लागतात मामा की ऐका ना, थोडं तोंड गोड करा. आता आपण नाथांमध्ये अडकलो गेलो आहोत. वहिनी काय म्हणता, एवढे दिवस आपलं नातं होतंच, पण आता डबल नातं झालं आहे. काय ना, नम्रता या घरात आमची सून म्हणून आली आहे, पण बाकी कोणाला पसंत नसली तरी चालेल, पण मी माझ्या सुनेवर लेकीप्रमाणे प्रेम करणार आहे असं देखील आता म्हटलं जात असतं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना, मात्र ईश्वरीच्या आईलाच म्हणजे सुप्रियाला खूप जास्त बरं वाटतं. त्याच वेळेला दुसरीकडे हेही पाहायला मिळतं की जे मामा आहेत ते हेही म्हणत असतात की बघा ना, म्हणजे हे जे काही लग्न आहे ते काही गडबडीमध्ये होते, पण तुम्ही काळजी करू नका. जर काही लोड लागला, काही होत असेल तर मला सांगा, मी आहे तुमच्या पाठीशी खंबीरपणे असंही आता मामांनी सांगितलेलं असतं. आणि काळजी वगैरे करू नका हेच त्यांचं म्हणणं असतं. दुसरीकडे सुप्रिया ही खूप जास्त खुश असते आणि त्याच वेळेला मामा म्हणतात की अजून एक गोष्ट एक मस्त झाली आहे, ती म्हणजे खरंच आमच्या घरामध्ये आता 2-2 इंदोरी सुना आलेल्या आहेत. म्हणजे कसं, मला आता इंदोरी पदार्थ खाता येतील असंही आता म्हटलं जातं. आता हे सगळं जेव्हा मामा बोलतात तेव्हा मात्र आता आकाश मध्येच बोलू लागतो आणि आकाश म्हणतो की मी एक गोष्ट बोलू का, तुम्हा सगळ्यांचं हे झालंच असेल तर मी माझ्या होणाऱ्या बायकोला घेऊन जरा बाहेर लंचसाठी जाऊ का असंही आता विचारलं जातं. त्याच वेळेला इकडे आजी म्हणतात की तुला जर जायचं असेल ना तर सुप्रियाताईंना विचारावं लागेल. आम्ही असं काहीच डायरेक्ट परवानगी देऊन म्हणणार नाही, सांगणार नाही आहे. त्यामुळे तुला जर जायचं असेल तर तू त्यांची परवानगी घे आणि तुला कुठे जायचं आहे ना तिथे जा असं देखील आता आजी म्हणतात. त्यावर सुप्रिया ही परवानगी देते, पण सुप्रिया म्हणत असते की तुम्ही ये ना जरा लवकरच या, उशीर करू नका. आणि त्यावर आता आकाश म्हणत असतो की काळजी करू नका, मी स्वतः आणून तिला सोडेन घरापर्यंत, तुम्हालाही मी आता ड्रॉप करतो चला असं बोलून आकाश सुप्रियाला सुद्धा सोडायला तयार असतो. पण सुप्रिया म्हणत असते की नको, जाईन मी मी काही इथूनच जायचं आहे, मी जाते असं बोलून सुप्रिया हो असं म्हणते. त्यानंतर नम्रता आणि आकाश एकमेकांकडे बघत असतात. वल्लरी आता त्याच रस्त्याने नेमकी निघालेली असते. वल्लरी जेव्हा रस्त्याने येत असते तेव्हा वल्लरीचं लक्ष नसतं, ती मोबाईलमध्ये बघत असते. तिचा टाईमपास सुरू असतो मोबाईलमध्ये आणि तेवढ्यातच ना समोरून सुप्रिया रस्ता क्रॉस करत असते. सुप्रियाला आता समोरून वल्लरी येताना दिसते. जशी वल्लरी तिला दिसते ना तशी आता ती बिथरते. हिला पाहिलं आहे कुठेतरी, या गोष्टी तिच्या लक्षात येतात. आणि त्या दिवशीसुद्धा मी मार्केटमध्ये गेले होते तेव्हासुद्धा याच बाईला मी पाहिलं होतं. माझ्या चांगलंच लक्षात आहे, हीच आहे ती बाई. नाही, आता आता नाही सोडणार या बाईला असं बोलून आता खूप जास्त संताप ना सुप्रियाला आलेला असतो. त्यामुळे सुप्रिया जसं वल्लरीला बघते तसं आता तिला भूतकाळातील गोष्टी आठवू लागतात. भूतकाळात जे जे काही घडलं होतं, जसं की वल्लरीने खोटं सांगून त्या इंटरव्ह्यूला पाठवलं होतं आणि त्यानंतर जो काही प्रसंग घडला होता, त्यामुळे आजपर्यंत या सगळ्या गोष्टी सुप्रिया सहन करते. हे सगळे काही प्रसंग तिच्या डोळ्यासमोर येतात आणि त्यामुळेच ना आता जाणाऱ्या वल्लरीला ती आवाज देते लांबूनच, ए ए थांब, ए थांब. त्याबरोबर आता वल्लरीचं लक्ष जातं. वल्लरी इकडे तिकडे बघू लागते. वल्लरी विचार करते की हे सगळं काय आहे, ही नेमकी बाई कोण आहे. त्यानंतर वल्लरी एकदम निरखून जेव्हा बघते तेव्हा वल्लरीच्या लक्षात येतं की ही बाई तीच आहे, ती म्हणजे सुप्रिया.
बापरे, सुप्रियाने तर आपल्याला बघितलं आहे, ही गोष्ट ही आता कळलेली असते. त्यामुळे वल्लरी आता आपल्या स्वतःचा जीव वाचवत तिकडनं पळत असते. जेव्हा ती तिकडनं जात असते तेव्हा मात्र तिच्याही लक्षात येतं की आपण कशा पद्धतीने या बाईला फसवलं आहे आणि आता या सगळ्याचा बदला घ्यायला बहुतेक ही आलेली असणार आहे. या गोष्टीसुद्धा आता चांगल्याच लक्षात आलेल्या असतात आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी आठवू लागतात ना वल्लरीलासुद्धा, तेव्हा वल्लरी आता स्वतःचा जीव मुठीत घेऊन तिकडनं पळत असते. कारण तिला माहिती आहे, जर आता हिला मी इथे आहे हे कळलं आहे तर माझं काही खरं नाही. तरीसुद्धा सुप्रिया रस्ता क्रॉस करते, गाड्याही नीट बघत नाही, पटकन तिथे जाते. जशी ती तिथे पोचते तसं आता वल्लरीचा हात पकडते. वल्लरी पळ काढायचा प्रयत्न करत असते, पण सुप्रिया म्हणत असते की तुझी हिंमत कशी झाली इथून जायची, थांब थांब, तुझ्यामुळे माझी ही अवस्था झाली आहे ना. आता तुला काय वाटतं, तुला मी सहजासहजी सोडून देईन? नाही नाही, हा तुझा भ्रम आहे, भ्रम. मी तुला असं सहजासहजी सोडणार नाही आहे. आणि असं बोलून आता सुप्रियाला इतक्या वर्षाचा जो राग असतो ना तो सुप्रिया एका क्षणात काढते. सुप्रियाने आता ठरवलेलं असतं, जोरात सुप्रिया ते वल्लरीच्या कानाखाली लगावून देते. जसं सुप्रियाने कानाखाली लावल्याबरोबर आता सगळेच लोक जे आहेत ते रस्त्यावरचे तिकडे तिकडे पाहत असतात. सुप्रियाने कानाखाली लावल्यावर वल्लरीचा संताप होतो. वल्लरीला कळत नसतं की काय करावं ते. पण आता वल्लरी जी आहे ती आता रागातच असते. वल्लरीच्या कानाखाली आजपर्यंत अशी कोणीच रस्त्यावर मारलेली नव्हती, पण आज जी काही कानफाडात बसलेली असते ना, त्यामुळे वल्लरी एकाच जागी शांत राहते. सुप्रिया तिला म्हणत असते की तूच हे सगळं काही उद्ध्वस्त केले, या सगळ्याला कारणीभूत तूच आहेस. तुला काय वाटतं, या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या मी विसरले आहे का? नाही, तुला तर मी आता सोडणार नाही. आता नाही ना तुला पोलिसांच्या ताब्यात दिलं तर बघ, कारण आतापर्यंत या सगळ्या गोष्टी मी सहन केल्या आहेत आणि बिचाऱ्या बाईची काहीच चूक नसताना तिने स्वतःचा जीव गमावला आहे. मग आता तुला असं वाटतं मी सोडीन तुला? नाही, थांब थांब, आताच तुला दाखवते. असं बोलून आता सुप्रियाने घट्ट हात वल्लरीचा धरलेला असतो. ती काही हात वगैरे सोडायला सुद्धा तयार नसते. मग आता जोरातच वल्लरी तिला ढकलते आणि वल्लरी तिकडनं जायला निघते. कारण वल्लरीला काही झालं तरी स्वतःला वाचवायचं असतं, स्वतःचं रक्षण करायचं असतं, म्हणून सुप्रियाला जोरात ढकलते. त्याबरोबर सुप्रिया तिथे असणाऱ्या गाडीवर जाऊन आपटते. तर दुसरीकडे आजी, ईश्वरी आणि अर्णव हे तिघही जण बोलत असतात. त्यांची चर्चा सुरू असते. त्यातच ईश्वरी आजींना बोलत असते की मस्तच झालं सगळं काही एकदम व्यवस्थित झालं जसं आपण ठरवलं होतं, अगदी तसंच. पण आता वल्लरीचं काय करायचं हा प्रश्न देखील असतो. हो ना, थोडं मामीने समजून घ्यायला हवं होतं, थोडा आकाशचाही विचार करायला हवा, असं अर्णव आजीला बोलत असतो. तेवढ्यातच ना ईश्वरीला कॉल करायचा सुप्रिया विचार करते, कारण ती बाई भेटली आहे पण ती आता पळून गेली आहे. मग सुप्रिया लगेचच ईश्वरीला कॉल करते. ती आजीसमोरच बसलेली असते. आजीचं बरोबर लक्ष असतं. आजीच्या समोरच ईश्वरी आता आईचा कॉल रिसीव करते. ईश्वरीला वाटतं की आपली आई घरी जाऊन पोचली असेल आणि म्हणून कॉल केला असेल. ईश्वरी आता आईशी बोलत असताना आई ईश्वरीला सांगत असते की ईश्वरी तू कुठे आहेस, प्लीज प्लीज लवकर ये, प्रॉब्लेम झाला आहे. ईश्वरी म्हणते की आई काय झालं आहे? त्यावर ईश्वरीला आई सांगू लागते की अगं मी तुला म्हटलं नव्हतं का, ती बाई मला भेटली आहे, प्लीज ना लवकर ये ना. असं बोलून आता या कसं बसं ईश्वरीला तिथपर्यंत बोलून घेत असते. मग आता ईश्वरी म्हणत असते की थांब आई मी येते. असं बोलून आता तिनं फोन ठेवलेला असतो. जसा ती फोन ठेवते तसं आता ईश्वरी विचार करते की जर मी आजींसमोर काही बोलले तर पुन्हा आजी टेन्शन घेतील, त्यापेक्षा आजींना मी सांगते वेगळंच काहीतरी, असा विचार करून ना आजीला आता ती खोटं सांगू लागते आणि म्हणते की आई म्हणत होती की आता एवढी सगळी तयारी होते तर सगळं काही पटापट केलं पाहिजे ना, म्हणूनच आईने मला घरी बोलवलं आहे थोडी तयारी करण्यासाठी. त्यावर आजी अर्णवलासुद्धा घरी जायला सांगतात ईश्वरीसोबत. अर्णव म्हणतात की जा ना, तूही जा, जरा मदत कर, म्हणजे त्यांनाही जरा बरं वाटेल, तूही जर त्यांच्यासोबत असशील तर, असंही आता म्हटलं जातं. मग आता त्यालाही पाठवलं जातं. अर्णव नाहीच बोलत असतो, पण आजी त्याला फोर्स करतात, त्यामुळे आता अर्णवला ईश्वरीसोबत जावंच लागतं. तर दुसरीकडे मात्र आता वल्लरी खूप जास्त संतापलेली असते, कारण वल्लरीच्या कानाखाली वाजवलेली असते. वल्लरी विचार करते की माझ्या आकाशचं नशीब पण किती फुटकं आहे, या आकाशनेसुद्धा या नम्रतालाच का पसंत केले ना खरंच कळत नाही आहे. आणि ती नम्रता सुप्रियाची पोरकी निघाली आहे.
जर कधी ती सुप्रिया माझ्या समोर आली पुन्हा तर माझं काही खरं नाही. आणि जर तिला कळलं की आकाशची आई म्हणजे मीच आहे तर हे लग्न तर मोडेलच, पण वर या गोष्टीसुद्धा लक्षात घेतल्या पाहिजेत मी की माझं सगळं भांडं फुटेल. जर माझ्या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या ना तर माझं काही खरं नाही, असाही विचार ना आता वल्लरी करत असते. वल्लरीची खूप जास्त चिडचिड होत असते, कारण आज सुप्रियाने तिच्या कानाखाली वाजवलेली असते. ती आता आपल्या गालाला हात लावते आणि म्हणत असते की मला मारले पण ह्या सगळ्याचा बदला सुप्रिया मी घेणार, आणि तसंही आता तुझ्या मुलीकडूनच हा बदला घेणार. बघ कसा या सगळ्याचा बदला घेते ते. बघ नम्रताला नाही ना माझ्या बाजूने वळवलं आणि नम्रताला कसा यूज करून तुझी वाट लावायचं ठरवलं ना तर मी ते ठरवतेच, आणि आता मी तेच करणार आहे. या कानाखालीचा बदला तर मी घेतल्याशिवाय शांत बसणार नाही आहे, असं देखील आता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच वल्लरी आपल्या गालाला हात लावून तिथे उभी असते. त्यानंतर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की तरी आता घरी जायचं ठरवते, पण घरी जाताना सुद्धा ती मनामध्ये सगळे विचार करते. कशी कोणाची कधी वाट लावायची या सगळ्या गोष्टींचं नियोजन डोक्यामध्ये फिट असतं, कारण आज अजाणतेपणे काहीतरी भलतंच तिच्यासोबत घडलेलं होतं. म्हणूनच आज तिने ठरवलेलं होतं की नाही, आज आपण काही झालं तरी ह्याचा सोक्षमोक्ष लावायचा. दुसरीकडे आजी आणि मामा बसलेली असतात, त्यांची चर्चा सुरू असते की जे झालं ते मस्तच झालं ना. म्हणजे बघा ना, आज त्यांच्याकडे तरी फोडायचा कार्यक्रम झाला. जरी तिथे वल्लरी नसली तरी त्या वल्लरीच्या अनुपस्थित सगळं काही पार पडलेलं होतं. आता वल्लरी जेव्हा तिथे येते तेव्हा वल्लरीची भगभग सुरू होते. वल्लरीची आल्या आल्या बडबड सुरू झाल्यावर इकडे मात्र आता मामा देखील तिला चांगलंच उत्तर देतात आणि म्हणतात की तू नसलीस ना तरीसुद्धा आम्हाला जे काही काम करायचं आहे ते आमचं आम्ही करून घेतलेलं आहे, आणि त्यामुळेच ना तू आम्हाला सांगू नकोस की काय करायचं आहे ते. एकतर स्वतःच्या मुलाच्या प्रोग्रामला तू हजर राहत नाही आहेस, त्याचं लग्न आहे, आई असून स्वतःचा विचार करतच फक्त बाहेर फिरतेस, तुला काहीच वाटलं नाही, असं बोलून आता मामा वल्लरीला सुनावत असतात. वल्लरी ऑलरेडी चिडलेली असते, कारण तिच्या जोरात जबराट अशी कानाखाली बसलेली असते. त्यामुळे वल्लरी तिकडनं निघून जाते. तर आजी आता मामांना बोलत असतात की या खरंच ना वल्लरीचं काय करायचं, जरा म्हणून समजून घेत नाही आहे, काय चाललंय का या वल्लरीचं. दुसरीकडे आता अर्णव आणि ईश्वरी जिथे आई असते ना तिथे येऊन पोचलेले असतात. आई ज्या ठिकाणी असते तिथे येऊन पोचल्यानंतर आईला आता ईश्वरी म्हणत असते की आई काय झालं आहे सांग ना, काही घडलं आहे का. मग त्याच वेळेला ती म्हणत असते की अगं तुला तेच सांगायचं होतं. आता ईश्वरीला सुप्रिया रडत रडत सांगत असते. सुप्रियाला विचारते ईश्वरी की काय झालं आहे. त्यावर ईश्वरीला सुप्रिया सांगू लागते की मी तुला म्हटलं नव्हतं का, अर्णव सरांच्या आईची जी अवस्था झाली त्याला सर्वस्वी जबाबदार असणारी ती स्त्री मला आता दिसली होती. तिला अडवायचा, तिला थांबवायचा प्रयत्नही केला मी, पण ती काही केल्या थांबली नाही. ती तिकडनं निघून गेली आणि त्यामुळेच ना मला भयंकर असा त्रास झाला. मी खूप प्रयत्न केले ग, पण ती हातातनं निसटली. काय करू सांग ना मला, काय करणार होती मी. पण खरंच ग ती अगदी हातात भेटली होती मला, पण ती अचानकपणे सोडून गेली ना, त्यामुळे हे सगळं झालं. पण मी विचार केला आहे तिला असं सोडायचं नाही. पण दुसरीकडे आता ती हातात आता निसटलेली असते. पण तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला म्हटलं नव्हतं का, मागेसुद्धा ती बाई मला मार्केटमध्ये दिसली होती आणि आताही मला ती इथेच दिसली. ती अजूनही इथेच आहे, म्हणजे ती आपल्याला सापडू शकते. इशू खरंच ग माझ्यावर तेव्हा काही नाही ते आरोप केले गेले, पण आता मी तुला खरंच सांगते, या सगळ्यामध्ये ना या गोष्टी भयंकर अशा घडलेल्या आहेत. त्यामध्ये मी काहीच चुकीची नाही आहे, पण माझ्यावर आरोप केले जात आहेत. तेवढ्यातच ना तिथे अर्णवही उभा असतो. जेव्हा सुप्रिया हे सगळं काही बोलत असते तेव्हा अर्णव एवढा सिरियस काही घेत नसतो, कारण त्याला त्याच्या आईच्या त्या खुन्यापर्यंत तर पोचायचं असतं. पण त्याच्यासमोर या सगळ्याला जबाबदार असणारी सुप्रियाच आहे हे अजूनपर्यंतच वाटत असतं. पण सुप्रिया जी काही रडत असते त्यावरनं ईश्वरी आता अर्णवला समजावते आणि म्हणत असते की अर्णव सर प्लीज एकदा समजून घ्या, माझी आई खरंच खोटं नाही बोलणार. जर ती बाई तिला इथे दिसत असेल ना तर आपण तिची बाजू समजून घेऊया, तिला बोलायचं आहे ते प्लीज ऐकून घ्या, असं
ईश्वरी आता म्हणत असते. ईश्वरी जेव्हा हे सगळं काही बोलते ना, तेव्हा मात्र आता खूपच जास्त अर्णव एका विचाराने लगेच मदत करायला तयार होतो. पण तो सुप्रियाला म्हणतो की आधी तुम्ही घरी चला, आणि असं बोलून ते दोघंही जण तिला घरी वगैरे सोडून येतात. इकडे आता बसलेला असतो अर्णव ऑफिसला जाण्यासाठी, आणि तेवढ्यातच ना ईश्वरी त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते. त्याने खरं तर अनिताकडे कॉफी मागितलेली असते, पण ईश्वरीच त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते. तेवढ्यातच ना तिकडनं राकेश त्याच्या रूममधनं बाहेर पडत असतो, पण तो मध्येच थांबतो, कारण अर्णव आणि ईश्वरी एका महत्त्वाच्या विषयावर बोलत असतात. ईश्वरी अर्णवला म्हणते की आपल्याला आत्ताच्या रूममध्ये जो मोबाईल सापडला आहे त्याचं काय करायचं आहे, करूया ना त्याचं काहीतरी, पटकन करून घेऊया, नाहीतर आपल्याला पुरावे सापडणार नाहीत. जर काही पुरावे भेटले तर ते उपयोगी पडतील ना, बघूया ना काही भेटतंय का, असाही विचार ना आता ईश्वरी करत असते. अर्णव म्हणतो की ठीक आहे, बघूया तो मोबाईल रिपेअर होतोय का. म्हणूनच आता अर्णवने त्याच्या ओळखीत असलेल्या एका माणसाला, मोबाईल शॉपवाला आहे, त्याला कॉल केलेला असतो आणि त्याला या मोबाईलबद्दल सांगतो. जेव्हा तो या मोबाईलबद्दल त्याला सांगतो ना, तेव्हा तो म्हणत असतो की ठीक आहे, तुम्ही एक काम करा, मला ना पाठवून द्या, मग मी बघतो कसं काय करायचं ते, असंही आता सांगितलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की ठीक आहे, मी तो मोबाईल घेऊन स्वतः येतो दुकानावर. असं म्हटल्यानंतर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की या गोष्टी राकेशने ऐकलेल्या असतात. त्यामुळे राकेशच्या लक्षात येतं की अर्णव आणि ईश्वरीच्या रूममध्येच तो मोबाईल आहे, मग तो मोबाईल आपल्याला गायब करायला हवा, असाच विचार राकेशच्या डोक्यामध्ये येत असतो. तर दुसरीकडे आता ईश्वरी आणि अर्णव त्या दुकानामध्ये जाणार असतात तो मोबाईल रिपेअर करण्यासाठी, आणि त्यासाठी त्यांची थोडी चर्चा सुरू असते. ईश्वरी म्हणत असते की आपण या सगळ्या गोष्टींना हलक्यात घ्यायला नको, कारण जर आपण या सगळ्या गोष्टी हलक्यात घ्यायचा विचार केला तर ते जास्त आपल्यासाठी बिघडू शकतं. मग दुसरीकडे राकेश विचार करतो की ही लोकं कुठेतरी बाहेर गेली पाहिजेत, तेव्हाच मला यांच्या रूममध्ये जाऊन सगळ्याचा शोध घ्यावा लागणार आहे. जर मी शोध घेतला नाही तर मी सगळ्या ह्याच्यामध्ये फसलो, शलाकाच्या खुनामध्ये माझीच इन्व्हॉल्वमेंट आहे, या सगळ्या गोष्टी ह्यांना समजतील. नाही, काहीतरी करायला हवं, काही झालं तरीसुद्धा तो मोबाईल मिळवायलाच हवा, असा देखील विचार ना आता इथे असणारा राकेश करत असतो. राकेशचं डोकं आता भलतीकडेच वाहत असतं, पण राकेशला हे कळत नसतं की जरी आपल्याला मोबाईल कसा भेटेल, कारण तोच मोबाईल घेऊन ते दोघंही जण आता घराबाहेर पडणार असतात, कारण त्यांना तो मोबाईल पटकन रिपेअर करून घ्यायचा असतो आणि त्या मोबाईलमध्ये असलेले सगळे कारनामे समोर आणायचे असतात. पण दुसरीकडे आता राकेशने युक्ती केलेली असते, एका पत्रकाराला कॉल केलेला असतो आणि पत्रकाराला कॉल करून तो घडलेली हकीकत सांगू लागतो. आणि तुम्हाला जर महत्त्वाची माहिती घ्यायची असेल तर म्हणजेच मसाला तडकावाली बातमी, तर तुम्हाला ही स्वस्तिक फॅशनमध्येच अर्णव राजशिर्के यांच्या ऑफिसमध्ये मिळेल. त्याचसोबत त्यांच्या ऑफिसमध्ये एक खून झाला आहे आणि एका स्त्रीचा, आणि या सगळ्यामध्ये अर्णव राजशिर्के जबाबदार आहेत, असं देखील आता त्या पत्रकाराला सांगितलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी पत्रकाराला राकेश सांगतो तेव्हा मात्र आता तो पत्रकार म्हणत असतो की हो होईल, काम होईल तुमचं, काळजी करू नका. आणि त्यानंतर आता तो फोन ठेवतो. जसा तो आता फोन ठेवतो ना, तसं राकेश खूप जास्त खुश होतो. राकेशला खूप भारी वाटत असतं, कारण त्याला कळून चुकलेलं असतं की आपण ज्या काही गोष्टी इतरांसाठी पेरतोय ते एकदम बेकार नसून एकदम भारीच आहेत, आणि आता खरी वाट लागणार आहे या लोकांची, तेव्हा कुठे जाऊन मजा येईल, असाही विचार ना आता डोक्यामध्ये सुरू असतो. जेव्हा ही सगळे विचार सुरू असतात तेव्हा राकेश खूपच जास्त खुश असतो. राकेश म्हणत असतो की बघा आता तुमची दोघांची कशी वाट लावतो ते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं अर्णव आणि ईश्वरी दोघंही जण त्या मोबाईलच्या शॉपमध्ये गेलेले असतात. AS मोबाईल शॉपिंग त्या दुकानामध्ये जाऊन आता तो मोबाईल अर्णव दाखवू लागतो. पण अर्णव जेव्हा तो मोबाईल दाखवतो ना, तेव्हा मात्र तो माणूस म्हणतो की हा मॉडेल खूपच जुना आहे, खरंच सॉरी, पण ह्याचे काही पार्ट्स आता मिळणं शक्य नाही आहे, कारण खूप जास्त दगदग आहे या सगळ्यामध्ये, असं देखील सांगितलं जातं. पण ईश्वरी त्यांना म्हणत असते की प्लीज काहीतरी करा, आणि प्लीज या सगळ्यापासून आमची सुटका करा, काहीतरी करा प्लीज दादा, पण हा मोबाईल रिपेअर करून द्या, कारण हा मोबाईल रिपेअर झाला ना तर आमचं बरंच मोठं काम ना होणार आहे, प्लीज असं करू नका, असं बोलून ती आता रिक्वेस्ट करत असते. जेव्हा ती आता या सगळ्यामध्ये रिक्वेस्ट करते तेव्हा आता तो ऐकायला तयार होतो. मग तो म्हणतो की ठीक आहे. अर्णवही त्याला सांगतो की जेवढे पैसे लागतील तेवढे घे, पण प्लीज मला हा मोबाईल ठीक करून दे.
असंही आता अर्णवने सांगितलेलं असतं. अर्णव जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगतो तेव्हा ईश्वरीलाही आता बरं वाटतं, की ईश्वरी विचार करते की चला फायनली आपण ज्या गोष्टी ठरवल्या आहेत त्या नित्यनियमाने व्हायला हव्यात. काही झालं तरीसुद्धा आपल्याला तिथपर्यंत त्या गोष्टींपर्यंत पोहोचायला हवं. दुकानदाराने आता 2 दिवस लागतील मोबाईल रिपेअर व्हायला असं सांगितलेलं असतं. अर्णव तिकडनं निघताना त्याच्याकडनं त्याचं कार्डही घेतो आणि 2 दिवसापेक्षा जास्त दिवस लावू नको असं देखील आता सांगितलं जातं. दुसरीकडे आता मामा आणि आजी दोघंही जण गप्पा मारत बसलेले असतात आणि राकेश हळूच तिकडनं बाहेर येत असतो. राकेशला आता कसं तरीच होत असतं, कधी एकदा सगळंच प्रकरण पुढे येते असं त्याला झालेलं असतं. खरं तर त्याला असं वाटत असतं की जो मोबाईल आहे तो गायब आपल्याला करता येईल आणि तोपर्यंत या सगळ्या गोंधळामध्ये म्हणजे पत्रकार वगैरे येतील त्या गोंधळामध्ये आपण हे सगळं काम करू असं काहीतरी डोक्यामध्ये त्याच्या असतं. आणि त्यामुळेच आता त्या पत्रकारांना त्यांनी बोलवलेलं असतं आणि अर्णवचा नाहक आता त्रास अर्णवला द्यायचा हे त्याच्या डोक्यामध्ये फिट असतं आणि यासाठी त्याने ही सगळी कारनामे केलेली असतात. दुसरीकडे आता मामा त्याचसोबत आजी छान गप्पा मारत बसलेले असताना एकच आवाज येऊ लागतो. जसा आवाज येतो तसं मात्र आता खूप जास्त टेन्शन जे आहे ते आता आलेलं असतं. इथे असणाऱ्या या मामाला आणि त्याचसोबत आजीलासुद्धा अर्णव राजे शिर्के हाय हाय असं आता एकच आवाज येतो. त्याबरोबर आता राकेश म्हणत असतो की बाहेरून आवाज येतोय, कसला आवाज आहे. त्याचबरोबर बातम्यासुद्धा लावल्या जातात आणि बातम्यांमध्ये सुद्धा आता अर्णववर चिखलफेक केली जात असते. म्हणजेच आता अर्णव शलाकाचा खून केला आहे असं देखील बातमींमध्ये दाखवलं जातं आणि शलाकाचा फोटो बघितल्याबरोबर आता इथे आजी आणि मामा चकित होतात. मामी आजीला म्हणतात की अगं हीच ती मुलगी आहे नाही का, तू तिला पूजेचा मान दिला होता, हीच आहे बघ ती. आणि हे काय दाखवत आहेत, हिचा खून झाला आहे आणि अर्णवने केला आहे, काही काय बातम्यांमध्ये काही काय दाखवत आहेत. हे सगळं काही विचार मामा करत असतो. पण इकडे हे सगळं काम करण्याचं हे ना हे राकेशनेच केलेलं असतं आणि त्यामुळे राकेश जो आहे तो पक्का पोचलेला असतो. घरात कोणीच नसल्याचा त्याला फायदा करून घ्यायचा असतो तो मोबाईल मिळवण्यासाठी. पण त्याला हे माहीत नसतं की ऑलरेडी तो मोबाईल त्या शॉपमध्ये जाऊन पोचलेला आहे, ज्याच्यामुळे त्याची वाट लागणार आहे. पण आता या ब्रेकिंग न्यूजमुळे ना सगळंच वातावरण गरम झालेलं असतं. घरात सगळेजण टी व्ही बघत असतात आणि जे काही बातम्यांमध्ये दाखवलं जातं त्यामुळे हे खूप जास्त भयंकर असं असतं आणि ब्रेकिंग न्यूज बघितल्यानंतर सगळ्यांनाच कळत नसतं की यावर काय बोलावं आणि सगळीजणं आता शांत असतात. पण आता अर्णववर चुकीचे आरोप होत आहेत हेही आता कळून चुकलेलं असतं. त्यामुळे आता इकडे राकेश खूप जास्त खुश असतो. दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी ज्या मोबाईल शॉपमध्ये ते द्यायला गेलेले असतात तिकडनं ते देखील आता बाहेर पडलेले असतात आणि अर्णवला सुद्धा या सगळ्याबद्दल काही माहीत नसतं, कारण सात्विक फॅशनच्या कंपनीच्याच बाहेर आता ही सगळी माणसं पोचलेली असतात आणि अर्णव राजे शिर्केला अटक झालीच पाहिजे अशी जय घोषणा आता ते पत्रकार करत असतात. आणि त्याच वेळेला तिथे काही नारी शक्तीच्या बायकासुद्धा हजर असतात आणि या सगळ्या बायका अर्णवची वाटच बघत असतात. दुसरीकडे मात्र आता अर्णव आणि ईश्वरी यांना या सगळ्याबद्दल काहीच कल्पना नसते. ते दोघंही जण गाडीत असतात, कारण बाहेर मोबाईल रिपेअर करायला ते गेलेले असतात. बातम्या आणि आता घराबाहेर होणारा आक्रोश हे सगळं बघून मामा आजी हे खूप जास्त बिथरलेले असतात. कुठून काय सुरुवात करावी हे खरंच त्यांना कळत नसतं. आता जेव्हा अर्णव आणि ईश्वरी गाडीमध्ये असतात तेव्हा शिर्केंचा अर्णवला फोन येतो आणि अर्णव सर प्लीज आपण आता लवकरात लवकर ऑफिसमध्ये या, कारण इथे खूप जास्त राडा झाला आहे. काही पत्रकारसुद्धा तिथे आलेले आहेत आणि पत्रकार तिथे येऊन खूप जोरजोरात बोलत आहेत. प्लीज जरा तुम्ही याल का, काय झालं आहे. शलाकाच्या केसमध्ये तुमचं नाव इन्व्हॉल्व केलं जाते आणि तुमच्या नावाचा इथे जोरजोरात बोलाबाला होतोय असं देखील सांगितलं जातं. दुसरीकडे आता सगळीजण एकत्र जमलेले असतात आणि अर्णवला आता काळं फासण्यासाठी काही नारी शक्तीच्या बायकासुद्धा आलेल्या असतात आणि त्या बायका अर्णवच्या गालाला काळं फासणार असतातच ना, तेवढ्यातच आता ईश्वरी तिथे मध्ये येते आणि ईश्वरी या सगळ्यापासून अर्णवला वाचवते. त्या सगळ्या बायकांना सडेतोड उत्तर देते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.